Good morning, students. Have a nice day. Dear students, welcome to today's mathematics seminar. Dear students, today's seminar we are going to learn about the practice set number 24. In previous period, we have learned about the how to finding the HCF of given number. So, listen carefully. The first example, if large square beds of equal size are to be made for planting vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? तर उदाहरण आपल्याला या प्रकारचे दिलेलं आहे की भाजीपाला लागवडीसाठी एका शेताच्या प्लॉटचे की ज्याची लांबी 18 मीटर आणि रुंदी 15 मीटर आहे, या आकाराच्या शेतामध्ये समान आकाराचे वाफे तयार करायचे आहेत. तर प्रत्येक वाफेची जास्तीत जास्त किती लांबी ठेवता येईल? मग आपल्याला मॅक्झिमम लेंथ विचारले या ठिकाणी, मॅक्झिमम पॉसिबल लेंथ म्हणजेच जो प्लॉट 18 मीटर आणि 15 मीटर लांबीचा आणि रुंदीचा आहे, या प्लॉटचे आपल्याला वाफे तयार करण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीचा एक वाफा तयार करता येईल? मग आता या उदाहरणामध्ये आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल लेंथ विचारलेली आहे. त्यामुळं वी फाइंड the HCF of 18 and 15. Therefore, we find the HCF of 18 and 15. म्हणून आपल्याला 18 आणि 15 चा मसावी किंवा HCF काढावा लागेल. म्हणून फॅक्टर्स ऑफ 18 आपण HCF काढण्याकरिता फॅक्टर्स शोधत असतो. म्हणजे 18 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत? 1 2 3 6 then 9 and 18 या संख्येने 18 ला भाग जातो. त्यानंतर 15 चे फॅक्टर्स of 15 is equal to 1 3 5 and 15. अशा प्रकारे आपण फॅक्टर्स काढल्यानंतर यामध्ये कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. therefore common factors is equal to 1 and 3. त्यापैकी ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर यापैकी कॉमन फॅक्टर जे शोधले त्यापैकी मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर काय आलाय? 3. therefore HCF of 18 and 15 is 3. therefore the maximum length of each bed is 3 meter. म्हणून प्रत्येक बेडची जास्तीत जास्त किती लांबी ठेवता येईल? तर 3 मीटर लांबी आपल्याला ठेवता येईल. इथे का लक्षात?
अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर 2. Two ropes one 8 meter long and the other 12 meters long, are to be cut into pieces of same length. Pieces of same length. What will be the maximum possible length? What will be the maximum possible length of each piece B? तर पहा, two ropes, one 8 meters long and the other 12 meters long, are to be cut into pieces of same length. तर दोन दोरखंडाची लांबी, एकाची 8 मीटर आणि दुसऱ्याची 12 मीटर आहे आणि हे दोरखंड किंवा या दोरखंडाचे समान तुकडे करायचे आहे. व्हॉट विल बी द मॅक्सिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस बी? तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त किती लांबी ठेवता येईल? म्हणजेच आपल्याला इथं मॅक्सिमम पॉसिबल लेंथ विचारलेले आहे. याचा अर्थ आपल्याला इथं 8चा आणि 12चा HCFच काढायचा आहे. Therefore we find the HCF of 8 and 12. म्हणजेच आपल्याला 8 आणि 12चा काय काढायचा आहे? HCF. Therefore factors of 8, म्हणून 8 ला भाग जाणाऱ्या संख्या पहा, 1 2 4 and 8. इथं आहे factors of 12 is equal to 1 2 3 4 6 and 12. आता या फॅक्टर्स पैकी कॉमन फॅक्टर्स is equal to 1 2 and 4. त्यामधला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर is equal to 4. Therefore HCF of 8 and 12 is equal to 4. म्हणून HCF किती आलेला आहे? 8 आणि 12चा 4. म्हणून एका तुकड्याची जास्तीत जास्त 8 मीटर लांबी ठेवावी लागेल. Therefore 4 मीटर 4 meters will be maximum length of each piece.
तर प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर ठेवावी लागेल, तर 4 मीटर ठेवावी लागेल. इथे का लक्षात समजतंय? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, example number 3. At the Rice Research Center, at Tumsar, there are 2610 kg of seeds. Of the basmati variety, and 1980 kg of Indrayani variety. If the maximum possible weight of seeds if the maximum possible weight of seeds has to be filled up to make bag of equal weight, what would be the weight of each bag? How many bags of each variety will be there be? How many bags of each variety will there be? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल खूप मोठं वाटतं आहे, परंतु हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. मग आता आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे, तर या एक्झाम्पलचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. त्याचबरोबर
प्रत्येक व्हरायटीचे किती प्रकारच्या बॅग्स तयार होतील हेही काढायचं आहे आपल्याला। मग आता आपल्याला या ठिकाणी पहा जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते कशा प्रकारे सोडवावं लागेल तर पहा आता इथं ॲट द राईस रिसर्च सेंटर ॲट तुमसर, तर तांदूळ संशोधन केंद्र तुमसर येथे there are 2610 kg of seeds of the basmati variety। तर त्या तांदूळ सेंटरवर किंवा तांदूळ संशोधन केंद्रावर बासमती या व्हरायटीच्या 2610 किलो बिया आहेत and 1980 kg of the इंद्रायणी व्हरायटी, आणि इंद्रायणी या तांदळाच्या 1980 किलो बिया आहेत। If the maximum possible weight of seeds has to be filled to make bag of equal weight, what would be the weight of each bag? आणि प्रत्येक बॅग मध्ये समान किलो राईस सीड्स भरायचे आहेत, तर प्रत्येक बॅग मध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती किलो सीड्स भरता येईल जेणेकरून प्रत्येक पिशवीचं समान वजन होईल। and how many bags of each variety will there be? आणि प्रत्येक व्हरायटीच्या त्या ठिकाणी किती पिशव्या आहेत। मग आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल वेट यामध्ये विचारलेला आहे ऑफ सीड्स। मग मॅक्झिमम पॉसिबल वेट हे काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर 2610 and 1980 याचा HCF करावा लागेल। therefore we find the HCF of 2610 and 1980। therefore factors of 2610 is equal to, आता आपल्याला त्याच्या फॅक्टर्स काढायचे आहेत। आता विद्यार्थी मित्र हो, मोठी संख्या आहे, मग आपल्याला जर असं फॅक्टर्स काढता येत नसेल त्याच्यासाठी एक मेथड दुसरी आहे ती म्हणजे डिव्हिजन मेथड आहे। तर अशा प्रकारे आपण यामध्ये संख्या मांडून घ्यायची आणि या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे पाहत जायचं आहे। येते का लक्षात? तर पहा, किंवा याची आणखी एक पद्धत आहे मसावी काढण्याची। यामध्ये आपण दोन्हीही संख्या मांडून घ्यायच्या अशा प्रकारे, आणि या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे शोधायचं आहे। मग पहा 2710 या संख्येला 2 ने भाग जातो, त्यानंतर या संख्येला 3 ने भाग, सुरुवातीला 1 ने जाईल, 2 ने जातो, 3 ने जातो, आता 4 ने जातो की नाही पहा। 4 ची कसोटी वापरा, 4 ने याला भाग जात नाही। 5 ने जातो, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने जातो त्याला 6 ने जातो, म्हणजे याला 6 ने जाणार, याला 7 ने नाही जाणार। तर पहा, त्यानंतर याला पुन्हा 8 ने भाग जातोय का बघा। तर पहा, ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक स्थानच्या संख्यांमुळे जी संख्या तयार होते आणि त्याला जर 8 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 8 ने भाग जातो, अशा प्रकारची त्याची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे। तर 610 ला जर 8 ने भाग गेला तर याला सुद्धा 8 ने भाग
भाग जाईल तर 610 ला 8 ने भाग जातोय का? त्याला भाग जात नाही. मग 9 ने जाणार नाही, कारण पहा 9 ने जातो याला दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर भाग जात असेल तर याला 9 ने जातोय, 10 ने जातोय, 11 ने जाणार नाही. त्यानंतर 12 ने पण याला भाग जातो की नाही तर पहा बघा 12 ने याला डिवाइड करूया आपण इथं. तर याला 12 ने सुद्धा भाग जात नाही, 13 ने जात नाही, 14 ने नाही, आता आपण याचे इतर डायरेक्ट फॅक्टर्स लावूया, भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला मिळतील. तर पहा मग अशा प्रकारे या भाग जाणाऱ्या संख्या आहेत थोडक्यात. मग आता आपण या संख्याच्या भाग जाणाऱ्या संख्या पहा. म्हणून या संख्येला 1 2 3 5 6 9 10. त्यानंतर आता रिटर्न जर याला आपण तर याला पुन्हा 261 ने भाग जाईल. त्यानंतर पुढे पहा 45 आहे, 90 आहे, 261 आहे, 2610. अशा प्रकारच्या संख्याने याला भाग जाईल. त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ 1800 1980 is equal to 1 2 3 4 5 6 9 10 45 90 198 1980. अशा प्रकारे भाग जाईल. यामध्ये आपल्याला आता कॉमन फॅक्टर्स
कोणकोणते आहेत पहा 1 2 3 5 6 9 10 45 90 यामध्ये ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर येतोय 90 म्हणून प्रत्येक आता याचा HCF किती आला बघा therefore HCF of 2610 and 1980 is equal to 90 मग आता 90 जर HCF आला असेल म्हणजे प्रत्येक पिशवीमध्ये therefore each bag has 90 kg of rice seeds तर प्रत्येक पिशवीमध्ये 90 किलो तांदळाच्या बिया भराव्या लागतील आता आपल्याला बासमती व्हरायटीच्या किती बॅग्स आहे हे काढायचं आहे therefore bags of basmati variety is equal to 2610 divided by 90 आता 90 ने 2610 ला जर आपण भागलं तर पहा त्याचा भागाकार किती येईल 9 गुणिले 18 99 81 वरचा शून्य म्हणजे 290 बॅग्स येतील आणि बॅग्स ऑफ इंद्रायणी व्हरायटी is equal to 1980 divided by 90 मग याच्या जर आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला ज्या 29 बॅग्स येतील आणि याच्या जर पाहिल्या तर पहा याच्या 22 बॅग्स येतील मग अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे तर विद्यार्थी मित्र हो आपला 24वा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 24 पुन्हा एकदा सोडवायचा आहे आणि आपली शाळा सोमवारपासून चालू होत आहे तेव्हा केलेला सर्व अभ्यास येताना त्या वह्या घेऊन यायच्या आहेत इथे लक्षात ठीक आहे।